घरात देव किंवा देवता यांचा वास एका ठिकाणी असतो, आपल्याकडे जमिनीमध्ये ते पुरले जातात. मग ते पुरलेलं जे ठिकाण आहे ते बरोबर आहे की नाही बरोबर आहे, कारण देव आणि देवता आपल्या संपूर्ण घरावर जर लक्ष ठेवणार असतील तर ते पुरलेलं ठिकाण बरोबर आहे की नाही, योग्य ठिकाणी पुरलं गेलं आहे की नाही हे पाहायला पाहिजे. आणि ते सांगणारे जे लोक आहेत ते ह्या संपूर्ण वास्तुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. माझ्या मैत्रिणीकडे झालेला किस्सा मी तुम्हाला प्रयोग करता करताच दाखवणार आहे. तर माझे 2 सहकारी इथे आहेत. जसजसं आम्हाला सांगत गेले माझ्या मैत्रिणीच्याकडे तसं आम्ही तुम्हालाही सांगत जाऊ आणि हा प्रयोग ह्या इथली वास्तू नीट पुरली गेले की नाही हा आपण तपासून घेऊ. आम्ही ज्या वेळेला माझ्या मैत्रिणीकडे गेलो त्यावेळेला त्या बाबांनी सूटबूट घातलेले बाबा होते, टेबलवर बसले, खुर्चीवर बसलेले होते, समोर टेबल होतं. त्यांनी घरातनं पाण्याचा पेला आणायला सांगितला. आम्ही पाण्याच्या पेल्याऐवजी एक छोटंसं भांडं घेतलं इथे. साधारणपणे कुठल्याही बाबाला किंवा बुवाला मगाशी मी म्हटलं की तांदूळ लागतात, पाणी लागतं, उदबत्त्या लागतात, फुलं लागतात, हळदी कुंकू बुक्का लागतो. त्यांनी पेला आणायला सांगितला, तिने पेला आणून दिला. त्यांनी सांगितलं की तांदूळ आण, मग त्याने तांदूळ आणून दिले. आता पूजेला उदबत्ती लागते, तशी उदबत्तीही त्यांनी आणायला सांगितली. तर मी असं म्हणेन की त्या 2 उदबत्त्या काढाव्यात त्यांनी त्यातनं. बाबांनी 2 सांगितल्या म्हणून आम्ही 2 घेतलेत. आता ह्या उदबत्त्या लोकांना दिसणार कशा पण तुम्ही जर अशा ठेवल्यात तर मी असं म्हणेन की तुम्ही त्या 90 अंशामध्ये कोणामध्ये मोडून त्या उदबत्त्या समोर दिसतील अशा पद्धतीने आपण लावून घेऊ. ह्या दोन्ही उदबत्त्यांवर आता वास्तुशास्त्रज्ञ मनातल्या मनात मंत्र म्हणत पाणी ओततील. तर मग आपण ह्या ग्लास घेतलेला इथे हा एक साधासा ग्लास आहे. या ग्लासमध्ये मी त्यांना पाणी ओतून देते. हे पाणी आहे, इथे प्यायचं पाणी आहे. निखिल पूजा करायला सुरुवात करेल. निखिल पूजा करता करता त्याच्यामध्ये पाणी ओतेल आणि हे पाणी ओतल्यानंतर ही उदबत्ती ठरवेल. ह्या उदबत्त्या आपल्याला दिसत आहेत, दोन्ही उदबत्त्यांची तोंड समोर आपण केलेली आहेत. पाणी ओतल्यानंतर जर का ह्या वास्तूमधले वास्तुपुरुष ज्याला म्हटलं जातं तो योग्य ठिकाणी असेल तर उदबत्त्या फिरणार नाही. तो जो योग्य ठिकाणी नसेल आणि त्याची जागा आपल्याला निश्चित करायची असेल तर ही उदबत्ती आपल्याला डायरेक्शन देईल, दिशा देईल की हा वास्तुपुरुष आपण कुठे पेरायचा. मी निखिलला सांगेन की त्यांनी पूजेला आरंभ करावा. तर तुम्हाला सगळ्यांना दिसतंय की ही जी उदबत्ती आहे जी थोडी खाली आहे ती फिरते. म्हणजे हे आपल्याला निश्चित लक्षात येईल की जो वास्तुपुरुष आहे या वास्तूचा तो जो आहे खालची उदबत्ती फिरेल. जो सुरुवातीला ह्या दिशेमध्ये होता, आपण ही दिशा निश्चित केली होती तर तो चुकीच्या जागी आपण हे केलेला होता. आणि उदबत्ती जी फिरते ते आपल्याला जी बरोबर जागा जी आहे ती आपल्याला थोड्या वेळाने दाखवेल. थोडी तर मला वाटते की ती आत्ताच फिरलेली आहे जर दिसत असेल तुम्हाला तर. थोडं पाणी मी घालून बघू का? हो, तुम्हीच घातलेलं चांगलं जाईल. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर बघा खालची उदबत्ती जी आहे ती जवळपास 30 अंशाच्या कोनामध्ये फिरलेली दिसेल तुम्हाला. आणि कारण की एक्झॅक्ट आपल्या जागा पाहिजे, माहिती पाहिजे तर कदाचित एवढा वेळ ह्याच्यासाठी लागतो कारण की वास्तूमध्ये दोष जो आहे तो बराच मोठा आहे. हे पाणी घेतलं, डबी घेतली, तांदूळ घेतले, उदबत्त्या घेतल्या. ओके, तर दरम्यानच्या वेळामध्ये काय केलं तर एका उदबत्तीचं जे खालचं लाकूड आहे त्याला थोडासा पीळ देऊन ठेवला आणि दुसऱ्या उदबत्ती जी आहे त्याला ते तसंच ठेवलं, त्याला पीळ दिलेला नाही. आणि काय केलं मग तांदूळ घेतले, थोडेसे तांदूळ याच्यामध्ये भरले आणि एक उदबत्ती जी आहे हे फक्त दिसण्यासाठी आहे की थोडीशी मोडली आणि ती याच्यात खुपसली आणि दुसरी पण उदबत्ती थोडी जरा जास्त मोडली कारण की आपल्याला दिसावं की कोणती उदबत्ती फिरते यासाठी आणि ती पण याच्यामध्ये खुपसून ठेवली आणि दोन्ही उदबत्त्यांना पेट दिलं. तर आपण थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकूयात.
तर तुम्हाला तर दिसत असेल की पाणी टाकल्याबरोबर ही उदबत्ती जी आहे ती खालची जी उदबत्ती आहे ती आता फिरायला लागलेली आहे. दिसतंय? अगदी व्यवस्थित ती उदबत्ती इकडून तिकडे धावायला लागलेली, बरोबर फिरायला काय. बरोबर. तर ही उदबत्ती का फिरते? ही ह्याच्यामुळे नाही फिरते की कारण की वास्तू पुरुषाची जागा आता ती बरोबर जागा ती आहे. फिरली ह्याच्यामुळे कारण की ज्या उदबत्तीला मी पीळ दिला होता त्या उदबत्तीचा जो पीळ आहे तो पाणी टाकल्यामुळे तो पीळ जो आहे तो हळूहळू हळूहळू सुटायला लागला आणि तो आपल्या सुरुवातीच्या जागी यायला लागला. जेव्हा तो पीळ सुटतोय तर तेव्हा उदबत्ती त्याच्या विरुद्ध दिशेने फिरायला लागते. तर ह्याच्या मागे कसल्याच प्रकारचं मंत्रशक्ती किंवा कसल्याच पद्धतीचं कसलंच दैवी शक्ती नाहीये. तर फक्त आणि फक्त भौतिक शास्त्र ह्याच्या मागे आहे.